तुझं असं म्हणणं होतं की मला नवरा हवा तर मग इंडस्ट्रीमधला नको आहे ना बेसिकली असं होतं कारण का दोन्ही सेम फील्डमध्ये काम करते कधी कधी असं होतं की सेम फील्डमधला हवा त्या थॉट मागे काय तुझं एक थिंकिंग त्या थॉट मागे मेन रिझन तर हेच होतं कारण का आपलं रुटीनच इतकं अनप्रेडिक्टेबल असं असतं किंवा रुटीन ॲज नसतं. वर्क आवर्स थोडेसे आत्ता 12 तास आहेत उद्या 7 तास आहेत असं बदलत असतात. तर मला माझी एक बेसिक अपेक्षा होती की माझ्या पार्टनरचे वर्किंग आवर्स मला इतके असे हे नको आहेत की तो आज आहे मुंबईला उद्या आहे दिल्लीमध्ये वगैरे असं नको हवं होतं इतकं की जे आर्टिस्टचं जनरली होऊ शकतं. तर ते माझं रिझन होतं की त्याचं थोडंसं शेड्यूल ठरलेलं असावं. सो हे एक बेसिक हे होतं पण मोस्टली असं होतं ना की जर आपली सून आता तुझ्या घरच्यांचं म्हणते की ह्या फील्डमध्ये असताना कधी कधी असं होती थिंकिंग असते की ऍक्टर्स म्हटलं घरी कितपत वेळ देतात पण तू काय सांगशील तू किती प्राऊड फील करतोस या फील्डमध्ये आहे ऑल्सो ते एक्सेप्टन्स घरच्यांचं कसं आहे या बाबतीमध्ये मी दोन गोष्टी आय थिंक आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा भेटलेलो तेव्हा आम्ही काय काय गोष्टी खूप सिरियसली डिस्कस केल्या होत्या अँड वन ऑफ देम वॉज रिलेटेड टू हर प्रोफेशन. आता लकीली जसं आपण ऑफ कॅमेरा बोलतो की मला थोडासा अनुभव आहे या फील्डचा त्यामुळे या फील्ड बरोबर ज्या काही गोष्टी आहेत वेदर इट इज तिच्या वर्क कमिटमेंट्स असतात किंवा वर्क रिलेटेड अदर कमिटमेंट जसं आज आपण हा इंटरव्ह्यू करतोय किंवा तिला अजून कुठेतरी जायला लागत असतं सो या गोष्टी अशा बऱ्याचशा येत असतात आणि तिच्या आयुष्यामध्ये तिने काय करावं हे सांगणारे तिला जर कोणी सांगू शकलं तर दोनच व्यक्ती आहेत एक तिची आई किंवा तिचे बाबा. आम्ही कोणीही आलो नाही तिला सांगणारे की बाबा तू हे नको करूस ते नको करूस आणि उलट ती ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे त्या इंडस्ट्रीमध्ये लाखो लोक प्रयत्न करत असतात टू बिकम समथिंग आणि आज ती जे काय स्टेजला आहे त्या स्टेजला पोचायला सुद्धा इट्स नॉट व्हेरी इझी. त्यामुळे मी तिला ऍक्च्युली मजेत एक गोष्ट बोललेलो की या फील्डमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर थोडं डिल्युजनलच पाहिजे तुम्ही कारण हा मॅथमॅटिक्सचा खेळ आहे की लाख लोक प्रयत्न करून जर 10 बनणार असतील तर मग तुम्हाला थोडंफार तसाच माइंडसेट पाहिजे की नाही होणारच. त्यामुळे आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट टुडे ती ज्या सिरियलमध्ये काम करते ज्या इतक्या सिनियर आर्टिस्ट बरोबर काम करते त्यांचा नुसता सहवासाने तिला तिच्या करिअरमध्ये किती उपयोग होईल किंवा काय म्हणतात त्याला त्यांच्याकडनं जे ऍडवाइस मिळतं दॅट फॉर हर त्याला ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तिला आज नाही कळणार मे बी कळतही असेल असं मी बिलकुल म्हणते तिला कळत नाही पण दॅट स्टेज इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट करिअरमध्ये. त्यामुळे आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ दॅट फॅक्ट आणि या इंडस्ट्रीमध्ये नॉट एव्हरीबडी मेक्स इट. त्यामुळे इव्हन एक सिरियल जरी मिळाली तरी फार मोठी टिश्यूज प्लीज हो प्लीज. पण जसं तो म्हणाला की मामांसोबत काम करणे बऱ्याचदा ते इंटरव्ह्यूज मध्ये म्हणले किती ग्रेटफुल आहे ती त्याच्यासोबत काम करायला पण जावयांना भेट करून दिली आहे हो म्हणजे काय मला अशोक मामा हे पहिली व्यक्ती होती ज्यांना मी सेटवर सांगितलं होतं की माझं लग्न ठरलंय आणि अर्थात मी त्यांची भेट घडवून दिली होती. मला आय रिमेंबर दॅट फर्स्ट मीटिंग. आता अशोक सराफ ऍज अ व्यक्ती काय आहेत मला काहीच कल्पना नव्हती. ओके आणि त्यांचा नॉर्मल टाइम त्यांचा आउट टाइम असतो एक मे बी 7 असो 7:30 असो XYZ त्याच्या खूप जवळ ही भेट घडत होती. तर मला असं वाटलं की बिकॉज ते बिझी असतील वगैरे ते 5 मिनिटं भेटतील थोडं पण मला ऍक्च्युअल त्या माणसाबद्दल रिस्पेक्ट माझा खरंच तेव्हा जनरेट झाला कारण त्या माणसाने मला वेळ दिला माझी अर्धा तास बोलले काय करतोस कसा आहे इकडच्या तिकडच्या गप्पा असो माझ्याबरोबर बसून मस्त अर्धा तास पाऊण तास आम्ही गप्पा मारल्या आणि मग अगदी मिठी मारून गेले. मला ते असं म्हणजे कुठेतरी तो टच करून गेला माणूस की त्यांच्या एवढ्या बिझी आयुष्यामध्ये सुद्धा इफ ते वेळ काढून दिला मला अँड नॉट बिकॉज की मी रसिकाचा होणारा नवरा आहे. एक जनरल व्यक्ती रसिकाचा होणारा नवरा म्हणून फॉर्मॅलिटीसाठी 5 मिनिटं पण भेट होऊ शकली असती. सो दॅट फॉर मी वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. क्या बात आहे. सेटवर आय थिंक मी पहिले त्यांनाच भेटलेलो त्यामुळे या झाली आमची भेट घडून दिली मॅडमनी डेफिनेटली. पण सप्टेंबर महिन्यात तुमची एंगेजमेंट झाली त्याच्या आधी तुम्ही किती महिने ओळखत होता किंवा भेट आणि 2 months. 2 months हा जुलै ऑगस्ट करेक्ट जून एंडिंग वगैरे 2 महिन्यात लग्न 8 महिन्याच्या आत लग्न नाही 2 महिन्यात महिन्यात एंगेजमेंट 8 महिन्याच्या आत लग्न